संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांमध्ये दुमत झालं आणि दोन न्यायाधीशांनी 102व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याचेच अधिकार आहेत असं सांगितलं आणि दोन न्यायाधीशांनी 102व्या घटनादुरुस्तीनंतर मागास घोषित करण्याचे अधिकार हे राज्यांनी केंद्राकडे पाठवायचे आहेत अशा प्रकारे सांगितलं आणि तिसऱ्या न्यायाधीशाने त्यांना साथ दिली। त्यामुळे 3 विरुद्ध 2 अशा प्रकारे 102व्या घटनादुरुस्तीमध्ये मागास घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडे आहे अशा प्रकारे ते प्रतिपादित करण्यात आलं। या संदर्भात आता केंद्र सरकारने ही भूमिका घेतलेली आहे की हे सगळे अधिकार राज्यांचेच आहेत आणि म्हणून त्यांनी पुनर्विचार याचिका ही दाखल केलेली आहे। पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्याला राज्याचेच अधिकार देऊ इच्छिते। अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं केवळ या पुनर्विचार याचिकेने होणार नाही तर 50%ची जी आरक्षण मर्यादा आहे त्यालाही आव्हान दिलं पाहिजे केंद्राने। असं आहे की सगळं केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस करायचं। अशोक चव्हाण साहेबांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका कोण करू शकतं या संदर्भातला विचार करून त्या संदर्भातला निर्णय केला पाहिजे। आता 50%वरचा जे आरक्षण दिलं होतं ते स्टेट लॉने दिलं होतं, देशाच्या कायद्याने दिलं होतं, राज्याच्या कायद्याने दिलं होतं। त्यामुळे याच्या विरुद्ध पुनर्विचार याचिका केंद्र सरकार कसं करेल, त्याच्या विरुद्धची पुनर्विचार याचिका राज्यालाच करावी लागेल। सगळ्या गोष्टी माहिती आहे पण आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक, मी तर खरोखर केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्र सरकारने या ठिकाणी ही सगळी भूमिका मांडली आणि मला तर वाटतं की इथलं राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलेलं आहे। म्हणजे मग गव्हर्नरकडे जायचं। आता माहिती नाही का तुम्हाला गव्हर्नरच्या हातात काही नाही, माहिती नाही का तुम्हाला की समाजाला एखाद्या मागास जर घोषित करायचं असेल तर इंदिरा सुहानींचं जजमेंट हे अजूनही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने याही निकालात स्वीकारलेला आणि त्या जजमेंटच्या प्रमाणे किंवा आपण जर कॉन्स्टिट्यूशनची रचना बघितली तर त्याप्रमाणे पहिल्यांदा मागासवर्ग आयोग हा राज्याला निर्मित करावा लागेल। त्या मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास कसा आहे याचे नव्याने कारण द्यावी लागतील, कारण आधीची जी कारणं आहेत जी गायकवाड कमिशनने दिली होती ती रद्दबदल झाली आहे। त्याच्या व्यतिरिक्तची कारणं देऊन तो अहवाल कॅबिनेटमध्ये पास करावा लागेल आणि मग तो केंद्र सरकारला पाठवावा लागेल आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे तो जावं लागेल। ही कुठली भूमिका घ्यायची नाही, टाइमपास करायचा आणि केवळ केंद्रावर सगळं ढकलायचं। मला असं वाटतं की लोकांना देखील कळतं आहे कोण काय वागतं। नाना पटोले यांनी म्हटलं आहे की 2017 मध्ये कोण काय बोलत होते त्याला कोणी महत्त्वही देत नाही। देखिए, जो मराठा आरक्षण के ऊपर केंद्र सरकार ने याचिका दाखिल की है उसमें 102वें कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के बाद ये किसी कम्युनिटी को बैकवर्ड घोषित करने के अधिकार ये केंद्र के पास है या राज्य के पास है, ऐसा जब प्रश्न निर्माण हुआ तो केंद्र सरकार ने कहा कि राज्य के अधिकार राज्य के पास ही है। किंतु जो हमारा सुप्रीम कोर्ट है उसके बेंच में एक डिवीज़न हुआ 3 जजेस एक साइड और 2 जजेस एक साइड, और 3 जजेस ने ये कहा कि ये जो अधिकार है ये केंद्र सरकार के है और इसलिए केंद्र ने जो अपनी कंसिस्टेंट भूमिका रखी है कि राज्य सरकार के अधिकार है, इसके चलते केंद्र सरकार ने 102वें अमेंडमेंट के ऊपर घटना दुरुस्ती के ऊपर एक याचिका दाखिल की है और उसमें स्पष्ट रूप से कहा है कि हमारी भूमिका ये संविधान संशोधन करते हुए भी यही थी कि राज्य के अधिकार है और इसलिए हम आपके पास ये रिवीजन में आ रहे हैं। और जहाँ तक 50% से ऊपर का सवाल है तो ये विषय राज्य का विषय, क्योंकि राज्य के कानून को निरस्त किया गया है तो राज्य सरकार को इसके संदर्भ में रिवीजन पिटीशन दाखिल करनी पड़ेगी। इसमें केंद्र सरकार रिवीजन पिटीशन दाखिल नहीं कर सकती। देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात पुन्हा एकदा भाष्य केलंय आणि राज्य सरकारवर टीका केलेली आहे। केंद्र राज्याला त्यांचे अधिकार देणारच असं म्हणत राज्य सरकार हे नौटंकीवाद सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे सातत्यानं बोट दाखवत असल्याचंही
फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री देखील गेलेले होते. मात्र राज्यपालांच्या हाती या संदर्भात काहीही नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. केंद्र सरकारच्या कडे सातत्यानं आपलं अपयश लपवण्यासाठी राज्य सरकार बोट दाखवतंय. हे सरकार नौटंकीबाज सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला काहीही हालचाल करायची नाही, फक्त शांत बसून राहायचंय. मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन आता जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाळून मागासवर्ग आयोग राज्य सरकारला करावा लागेल आणि त्या संदर्भातला अहवाल तयार करून तो केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. पुनर्विचार याचिका देखील राज्य सरकारलाच करावी लागेल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. सरकार सातत्यानं आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही असा आरोप सातत्यानं सरकारवर केला जात होता. त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात बोलताना राज्य सरकारच्या एकंदरीतच या मुद्द्याच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कळकळीची विनंती. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या सर्वांना नियंत्रणात आणायचा आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. मास्क लावा, सुरक्षित राहा, बघत राहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजक उकाया